भद्रकाली पोलीस ठाण्यात जातीय द्वेष प्रकरणी तक्रार, कारवाईची मागणी। नाशिक येथील भद्रकाली पोलीस ठाण्यात स्वामी आनंद स्वरूप नावाच्या व्यक्तीविरोधात जातीय द्वेष पसरवणाऱ्या वक्तव्याप्रकरणी गंभीर तक्रार दाखल करण्यात आली आहे। अशोक खरात प्रकरणाशी आंबेडकरी समाजाचा कोणताही संबंध नसताना संबंधित व्यक्तीने चातुर्वर्ण्य व्यवस्थेचे समर्थन करत आंबेडकरी समाजाचा शूद्र असा उल्लेख करून जाणीवपूर्वक अपमान केल्याचा आरोप करण्यात आला आहे। भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षात अशा प्रकारची जातीवादी वक्तव्य करणे ही अत्यंत निषेधार्ह बाब असून यामुळे सामाजिक सलोखा बिघडण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे। समाजात तणाव आणि संघर्ष निर्माण करण्याच्या उद्देशाने अशा प्रकारचे कृत्य केल्याचा आरोपही तक्रारीत करण्यात आला आहे। सदर प्रकरणी तथागत आंबेडकरी विचारक संघाचे संस्थापक अध्यक्ष संदीपदादा जाधव यांनी दिनांक 28 मार्च 2026 रोजी भद्रकाली पोलीस ठाण्यात लेखी फिर्याद दाखल केली आहे। यावेळी संघटनेचे महाराष्ट्र कार्याध्यक्ष ॲडव्होकेट विशाल बागडी, जिल्हा अध्यक्ष ॲडव्होकेट विशाल जाधव, विशाल वारुळे, महेंद्र शिंदे, दादा आरोटे, गणेश कटके, स्वप्नील दिवाण, गणेश आव्हाळे, रवी दराडे, दुर्गेश मुसळे तसेच जागतिक मानवाधिकार संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र आहेर हे उपस्थित होते। या प्रकरणी संबंधित व्यक्तींविरुद्ध कडक कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी तक्रारदारांनी केली असून पोलीस प्रशासनाने प्रकरणाचा तपास सुरू केला आहे।